सांगवीपासून बांधापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सांगवीपासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय आणि जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय. या सवालाच्या अनुसार काय 15 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 5,500. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय. तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो सध्या विचारायला लागलाय की काय 15 मार्चपर्यंत आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 5,500 पार अथवा नाही. जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. या सवालाच्या अनुसार काय 15 मार्चपर्यंत आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 5,500. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की आता 15 मार्चपर्यंत देशात सोयाबीनचा भाव हा 5,500 होणार अथवा नाही. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कोणत्या घडामोडी घडत आहेत, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि जर आपण बघितलं तर या सर्वांचा 15 मार्चपर्यंत सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि हा जो परिणाम आहे तर हा परिणाम सोयाबीनच्या भावाला 15 मार्चपर्यंत 5,500च्या आसपास घेऊन जाऊ शकेल अथवा नाही. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 4,800 ते 5,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं आहे. याच्यामुळे आपण जर बघितलं तर कच्च्या तेलाचे बाजारभाव हे भयंकर भडकले आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा कच्च्या तेलाचे बाजारभाव भडकतात त्याचा परिणाम थेट खाद्यतेलाच्या भावावरती होतो. याच्यामुळे आपल्या सर्वांना इथून 15 मार्चपर्यंत कच्च्या तेलाचे भाव सातत्याने भडकताना दिसले तर याचा परिणाम 100% खाद्यतेलाच्या भावावरती होताना दिसू शकतो, ज्यामुळे 15 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढू शकतात. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे भाव हे वाढले तर याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावरती होणार. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर हा 100% वाढणार. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढला तर याचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होईल आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 15 मार्चपर्यंत 100% वाढताना दिसू शकतो. आता याला जोडून आणखी एक प्रश्न उद्भवला की 15 मार्चपर्यंत जर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सोयाबीनचा दर वाढत असेल तर मग सोयाबीनचा दर हा या ठिकाणी 5,500च्या आसपास पोहोचेल अथवा नाही. तर बघा मित्रांनो, कोणत्याही एका घडामोडीवरती कोणताही बाजार अवलंबून नसतो. जर या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळाला तर याच्यासोबत देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहते हे सुद्धा सोयाबीनच्या दरवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, पण त्या मागणीला आवश्यक असणारा पुरवठा मात्र सध्या होत नाही. पण हा पुरवठा 15 मार्चपर्यंत या ठिकाणी कमी होत जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आणि देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती या पद्धतीनं राहिली तर 15 मार्चपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आपल्या सर्वांना 200 रुपयांनी वधारताना दिसू शकतो आणि सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना 15 मार्चपर्यंत 5,000 ते 5,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसू शकतो.
जर अति अनुकूल परिस्थिती आली तरच सोयाबीनचा भाव हा 15 मार्चपर्यंत 5,500च्या आसपास पोहोचेल. अन्यथा 5,500च्या भावासाठी आपल्याला 15 मार्च नंतरची वाट बघावी लागू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी विक्रीचा निर्णय हा कशा पद्धतीने घ्यावा? तर लक्षात घ्या मित्रांनो, भविष्य कसं आहे ते प्रथम समजून घ्या. सोयाबीनचं भविष्य हे उज्ज्वल असल्यामुळे आपण सर्वांनी 15 मार्चपर्यंत सोयाबीनची विक्री अजिबात करू नये. सोयाबीनचा बाजारभाव जरी 15 मार्चपर्यंत 5,500च्या आसपास नाही पोहोचला तरी देखील सोयाबीनचा भाव हा 15 मार्च नंतर सुरुवातीला 5,500 पार आणि त्यानंतर तिथून 25 ते 30 दिवसात 6,000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो. म्हणून माझा आपल्या सर्वांना सल्ला आहे की आपण सर्वांनी 15 मार्च नंतरच करायला हवी सोयाबीनची विक्री. जर आपण सर्वांनी असं केलं तर गॅरंटीनं आपल्या सर्वांचा असं केल्यामुळे होऊ शकतो ₹500 प्रति क्विंटलचा कमीत कमी फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.